राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नुकताच अहमदपूर शहरामध्ये नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला। माझ्यासोबत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले। नुकताच आपण या ठिकाणी आत्ताच अहमदपूर मतदारसंघाच्या वतीने आपला नागरी सत्कार सोहळा संपन्न झालेला, काय आपल्या भावना आहेत? खरं म्हणजे आपले सहकार मंत्री माननीय पाटील साहेब यांनी मला इथं निमंत्रित केलं आणि त्यांचा नागरी सत्कार आणि माझा सत्कार असा दुहेरी कार्यक्रम आज अहमदपूर मतदारसंघामध्ये झाला आहे। खरं म्हणजे मी मागं पण बोललो होतो की इकडं आल्यानंतर जसं माझं लातूरला किंवा या भागात येणं फार नव्हतं, पालकमंत्री म्हणून आल्यानंतर मी एक बघितलं की लोकांमध्ये आज छत्रपतींच्या घराण्याबद्दल प्रेम, श्रद्धा, निष्ठा जे काय आपण म्हणू हे फार मोठ्या प्रमाणावर इकडं दिसतं आणि मराठवाड्यामध्ये जास्त करून आपण म्हणू। आणि म्हणजे त्याचं जे आहे की काम मला कल्पना की आता जबाबदारी तर आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, त्यामुळं चांगल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून काम करायला लागणार आहे। मी असेन, आपले बाबासाहेब पाटील आहेत, संजयजी आहेत, आमचे बाकी अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर आहेत, सगळेच आमदार, अगदी विरोधी पक्षाचे जरी असले अमित देशमुख तरी आम्ही लातूरच्या विकासामध्ये सगळेजण, कराड साहेब वगैरे आम्ही सगळेजण एकत्र राहून चांगल्या पद्धतीने काम करू। लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कशा पद्धतीने काम सुरू करणार आहात? नाही, आता डीपीडीसीचं वगैरे काही प्रस्ताव केले तर आपण आल्यावर काही सिव्हिल हॉस्पिटलचा वगैरे आपला विषय अनेक वर्षाचा होता, त्याची पण साधारण 2-3 कोटी रुपये लागतात। ते मध्ये इथनं गेल्यानंतर 26 जानेवारीनंतर मी त्याचं हे केलं, आता ह्या बजेटमध्ये त्याच्या तरतुदी होऊन जातील, त्यात काही अडचण नाही। त्यामुळे एक जे मूलभूत प्रश्न आपले होते, जे काही अडचणींमुळे वर्षानुवर्ष जरा रेंगाळले होते, आधी ते सोडवण्याच्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे। जिल्ह्यातील अनेक शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, डिजिटल शाळा झाल्या नाहीत, त्या संदर्भात आपण कशा पद्धतीने लक्ष द्यायला? आपण ह्याच्यात शाळांचं म्हणजे नूतनीकरण, त्याचबरोबर स्मशानभूमींसाठी जे काही शेड वगैरे वेटिंगचं वगैरे जे लागतं ते, लातूर शहरात पण नवीन सीसीटीव्ही यंत्रणा जवळ जे गुन्हेगारी आहे त्यांना थोडं हे करण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपण डीपीडीसी मध्ये आता नवीन। महत्त्वाचा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे, कृषी विभागामध्ये कृषी अवजारे नाहीत, बजेट नाही म्हणून शेतकऱ्यांना सांगण्यात येते, त्या संदर्भात आपण कसे लक्ष द्या? आता 3 तारखेपासून आमचं बजेटचं अधिवेशन आहे। थोडं आता मध्ये कसं आलं, 2 इलेक्शन लागून आले, त्यामुळे जरा काही तरतुदी वगैरे ह्या गोष्टी होण्यामध्ये जरा उशीर झाला। आता तरतुदी पण होतील आणि हे जे अडकलेल्या योजना आहेत ह्या नक्की त्याच्यातनं सुटतील यासाठी। आवाज बहुजनांचा।